जाऊन दोन्ही लग्न ठरवलं, लताचं आणि उमेशचं. आपल्याला लग्नाची तयारी करायची आहे. हे बाळ्या येळे, आपल्याला लग्नाची तयारी करायची आहे. हरकत आहे मामा, बाळू हे तुम्ही दोघांकडे लग्न का तू करणार आहे का? आता वय झाली नाही का तुझी? आडवा आपल्या घरी लग्नाचे कोण आहे? लताबाई आणि उमेश आहे, बरोबर आहे? दोघांचे लग्न करायचे आपल्याला, आणि दोघांच्या लग्नाची जबाबदारी सर्व तुझ्यावर आणि मामावर असणार आहे. सर्व तयारी करायची आहे, डेकोरेशन करायचं आहे, कॅटरर्स करायचं आहे, पाण्याची सोय करायची आहे, आणि आलेल्या मंडळींना आणि आपल्या दोन्ही मंडळी एकाच ठिकाणी येणार आहे, आमचे आणि त्यांची, आणि दोन्ही वराठी आपण देणार आहोत. कोणाकडे? लताची आणि उमेशची आपण बराच चालू घेऊन काय गावाला. बड्या तुझा अगोदर निघ जाऊ का? अरे पहिले ते काम कर तू, आणि सांगितलेलं काम हे लक्षात ठेव. ओके पप्पा, तुम्हाला एक गोष्ट सांगू? सांग बेटा सांग. तुम्ही आत्याच्या गावाला गेले ना, हा. दादा मला नाही तशा शब्दामध्ये बोलला आणि खूपच मारला. हो. ए उमेश, ए उमेश, तुम्ही तरी गावाला जाता जाता 10 दिवस मुक्काम घरी घरी कधी गडबड झाली होती का? अरे असं काय झालं? उमेश बाईने तू अशी आहे तू तशी आहे, याच्या बोलते त्याच्या चालते म्हणून बाईले वानानं वान बोलले, का त्या बाईने मान मोदाळ केला. घरी कमी मोठी भानगड होऊन गेली होती का घरी? मग बाईने बरोबर नाही म्हटला. त्या बाई म्हणे मी वाचून का करू म्हणून त्याच्या डोंगरीकडे धाव धरली होती. डोंगरीकडून खाली गडलं झाली, तिकडून आल्यानंतर डायरेक्ट तड्यात जाऊन पडून मरतो म्हणे. बरं झाला मी होतो म्हणून मी गेलो ना मागून खिसा धरलो बाईचे. बाई बोलू नको थांब म्हणलो. ए उमेश, ना बाईने मी वाचवलो. झाला समजा पटणाऱ्या बाई पडली असती ना, मरून गेली असती ना, तुमचा एक खोप मोरून जात होता म्हणतो. उमेश, हरकंड्या त्याला घ्या, त्याला पाठवून द्या बरं इकडे. उमेश रे, बडा बडा लवकर जा. अरे जातो, भेटला तर सांग. अरे जा बाबा, त्याला पाठव पहिले. सांगून देतो, नाही सापडला तर पाठवून देतो. क्या रे, मी घरी जर नसलो तर कशी गोंधळ करायची रे? अरे गाढवा, तुला लाज तरी वाटते का नाही? अरे त्याच्या लग्नाची पोरगी झाली आणि त्या पोरीला तू बाहेर गोंधळ करतोस, शोभते का तुला? अरे गाढवा, तुला हे कळत नाही, घरची बदनाम घरीच करायची. अरे मुलीचं लग्न करायचं आहे, मी वर पायसाठी गेलो होतो, आणि परत लहान सहान गोष्टी खेळतच असतात. नौकर माणूस घरी येईल, जेवण करेल, सर्व गोष्टी कर, असं नाही घातलं. तिला थोडा समजवण्याचा प्रयत्न. अरे काय समजवण्याचा प्रयत्न केला? आता हरकंड्या मामाने मला सर्व सांगितलं. मामानी इकडे पण तुला काही म्हटलं, कधी मारलो सांग पण. कशाला खोटं बोलताय का? आणि पप्पानं तेवढं मारलं माहित आहे का? दादा आता तुला सांगते ना, तू का खोटं बोलतोस रे? बोल ना खरा. आता मामा मामा इकडे या. त्या दिवशी तुम्ही होते तुमच्या समोर, मी लताला मारलो का? 2-4 शब्द लागल तर समजवण्याचा प्रयत्न केलो, पण मारलो कधी सांगा? मारला नाही का तू? खोटं बोलते म्हणे तू लग्नाला की यायचं नाही म्हणे. एवढं खोटं बोलते. बाईने विनाकारण मारला ना, नाही मारलो मामा. कशाला एवढं खोटं बोलता? मी खोटं बोलतो. माहित आहे का तुमच्या खोटं बोलल्यामुळे पप्पाने किती मारलं मला? अरे दोघं खोटं बोलत आहे, आणि तू एकटा खरं बोलत आहेस नाही का? आणि हे उमेश, सांगून ठेवतोय मी, ज्याच्या समोर असला गोंधळ व्हायला नको, आणि चुकून जर झाला समजा तर तू आहे आणि मी आहे. आणि परत एवढ्या भानगडी करू नको.
तुम्ही एक काम करा, माझी गोष्ट ऐका. बापूचा या वर्षी लग्न निपटवून टाका आणि बाईचा 4 वर्ष ठेवून द्या. ए मामा, आता सांगितलं ना तुम्हाला कशाला मदत बोलायला लागते. नाही बोल. आता पप्पानी जे काही ठरवलं ना ते सांगतील ना, आणि पप्पा तुम्हाला सांगतो. ठीक आहे, मी आजपासून लताला एक शब्दही नाही बोलणार, बिलकुल नाही बोलणार. मामा दोघांचं लग्न ठरलंय. तुम्ही सांगावा आणि करावा अशातला काही भाग नाही. आणि परत आपली ताई आहे ना, ताई माहिती आहे का नाही? ते कसरगट्टा आहे ती वाली. हा, हा. ते भोपळी मुलगी. आडवा तोंड सांभाळून बोलत जा. ते कोंबडण्यामध्ये बोरं विकत होती वाढलेवाली. तिला मी पाहिलो. हे तुमची बहीण हो नाही? बाबा ते गरीब आहे. बोर काय, बोर विकतो, जांब विकतात, पण काहीतरी काम करून 2 पैसे मिळवतात. पप्पा, या मामाच्या बोलण्यावर बिलकुल लक्ष नको या. तुम्ही जे काही बोलता ना ते सांगा. तुमच्या दोघांचं लग्न ठरवलं. आपली लता आईकडे द्यायची, म्हणजे दिलीप असा आहे ना आपला, भाच्याला द्यायची. आणि आपली संगीता एक नावाची भाची आहे ना, ती तुझ्यासाठी मागायची. तुम्ही लग्न तिकडे असणार आहात. म्हणजे आपण लताला तिथं द्यायचं हा आणि त्यांची आपण मागायची. हा मी आलटी पलटी केल्या. हा अर्धी पडली. असं. कोणाला भेटते कोणाला नाही भेटत, त्याच्यापेक्षा आपले आपणच जमू. ठीक आहे, आता तुम्ही ठरवूनच आलाय तर ठीक आहे. आणि लग्न हा उद्याच आहे. म्हणजे लग्न सुद्धा काढून टाकलंय. लग्न सुद्धा काढलेलं आहे आणि लग्न उद्याच आहे. आणि सर्व तयारी मामाला आणि त्या भाड्याला करायचं आहे. आणि मामाकडे जास्त मामाकडे आहे का? डेकोरेशन आणि डीजे ते माझ्याकडे, बाकी त्याच्याकडे. अरे मामा घरचा बुजुर्ग माणूस आहे. सर्व गोष्टी त्यांना माहित आहे. कोणती गोष्ट कशी करायची, काय करायचं, त्या उद्देशानं सर्व जबाबदारी मी मामाकडे दिलं. लग्न उद्याचाच आहे म्हणता. आता इथं आपण बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा नाही का चला तयारी करू. कामाला हो, लागायचं. चला. चला रे. पत्रिका छापायला टाइम लागतो. हो, ते काही असो पण नाही का. अक्षता ठेवून टाका टाईगर. पण आता लग्नाला येणार का नाही, हा. येतात का नाही? अरे मी कुठे नाही म्हणत हा. नाही नाही, त्या दिवशी मला होत्या का नाही, लग्नात येतच नाही, अंदूर धरतच नाही. हा. नाही, नसल येत असेल तर काही विषय नाही, वेळेवर दुसरं पाहता येते. हा? तुमची जर इच्छा नसेल ना लग्नाला यायची तर नका येऊ. अरे बाप मले ये म्हणते, तू काका नाही म्हणते. बरं ठीक आहे, या. हा. बाप एकटा उभा होते. चल ना का आता.